मित्रांनो, नवीन वर्ष येण्यापूर्वी शांतपणे कुत्र्याला हे खायला द्या. या एका छोट्याशा गोष्टीमुळे तुम्हाला इतके पैसे मिळतील की तुम्ही ते सहन करू शकणार नाही. 7 जन्मांची तुमची गरिबी कायमची नाहीशी होईल. तुम्हाला वर्षानुवर्षे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात ती गोष्ट मिळेल. माझ्या प्रिय मित्रांनो, नवीन वर्ष फक्त काही दिवसांवर आहे आणि जर तुम्ही वर्ष सुरू होण्यापूर्वी शांतपणे कुत्र्याला ही एक छोटीशी गोष्ट खायला दिली तर येणाऱ्या नवीन वर्षात संपूर्ण जग तुमच्या पायाशी असेल. देवी लक्ष्मी तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा खजिन्याने भरून टाकेल. जर तुम्हाला कोणाचे प्रेम जिंकायचे असेल किंवा कोणाशी लग्न करायचे असेल तर ते होईल. जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याने दबलेले असाल तर काही दिवसांतच तुम्ही त्यातून मुक्त व्हाल. सर्वात गंभीर आजार देखील बरे होतील आणि हे येणारे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यातील सर्वात अद्भुत वर्ष असेल. मित्रांनो, मी गेल्या वर्षाच्या सुरुवातीला हा उपाय शेअर केला होता आणि ज्यांनी त्याचे पालन केले त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी मिळाल्या. काहींनी स्वतःचे घर बांधले तर काहींना त्यांचे इच्छित जीवनसाथी मिळाले. काहींना वर्षानुवर्षे मुले झाली तर काहींना गंभीर आजारातून मुक्तता मिळाली. तर मित्रांनो, काळाची पुनरावृत्ती होत आहे. वर्ष काही दिवसांतच संपेल आणि नवीन वर्ष सुरू होईल. आणि शांतपणे फक्त हा उपाय करून पहा. कुत्र्याला एक छोटीशी गोष्ट खायला द्या. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कुत्रा हा भगवान भैरवनाथांचे वाहन आहे आणि भगवान शनिदेवांचा सर्वात खास व्यक्ती आहे. आणि तुमची राशी गेल्या अनेक वर्षांपासून शनिदेवांच्या वाईट नजरेखाली आहे. पहा, नवीन वर्ष बदलत राहते, परंतु तुम्ही काहीतरी वेगळे केले तरच तुमचे नशीब बदलेल. जेव्हा शनी तुमच्यासोबत असेल, जेव्हा देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल, आणि हे फक्त तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ही छोटीशी गोष्ट कुत्र्याला खायला द्याल. मित्रांनो, यावर्षी तुमच्या आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. तुम्ही खूप काही गमावले आहे. मित्रांनो, तुम्हाला अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले आहे. पण मित्रांनो, हे वर्ष काही दिवसांतच संपणार आहे. हे वर्ष एकंदरीत एक आपत्तीचे ठरले आहे. पण तुम्ही जाण्यापूर्वी फक्त हा छोटासा उपाय करून पहा. येणारे नवीन वर्ष तुम्हाला वर्षानुवर्षे वाट पाहत असलेले सर्व काही देईल. पहा मित्रांनो, नवीन वर्ष येत आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की कॅलेंडर दरवर्षी का बदलते पण आयुष्य का बदलत नाही? दरवर्षी तुम्ही तेच कर्ज घेत असता, तुम्ही तेच आजार तुमच्यासोबत घेऊन जाता, तेच शत्रू, तेच विश्वासघात, तेच तुटलेले नातेसंबंध, तेच न मिळालेले प्रेम आणि तेच रिकामे खिसे. मित्रांनो, दरवर्षी तुम्हाला वाटते की यावर्षी सर्व काही बदलेल, यावर्षी माझे नशीब चमकेल, यावर्षी मीही आनंदी असेन. पण काय झाले? काहीही झाले नाही. आणखी एक वर्ष गेले. मित्रांनो, वर्ष जात नाहीये, तुमचे आयुष्य जात आहे. मित्रांनो, यावर्षी तुम्ही खूप प्रियजन गमावले आहेत. तुमचे शेजारी आणि नातेवाईक दिवसेंदिवस प्रगती करत आहेत आणि तुम्ही जिथे होतात तिथेच आणखी मागे पडत आहात. पहा, तुमचे कुटुंब कठोर परिश्रम करते आणि तुम्हीही कठोर परिश्रम करत आहात. पण काय होत आहे? पैसा तुमच्या हातात येतो आणि काही क्षणातच तो निघून जातो. देवी लक्ष्मी तुमच्या हातात राहत नाही. पण या सोप्या उपायाने देवी लक्ष्मी हे वर्षभर तुमच्या सोबत राहील. ती तुमच्या घरातही राहील. मित्रांनो, पण का? काही लोकांचे आयुष्य दरवर्षी वाढते तर काहींचे आयुष्य घसरते. का? काही जण एकाच वर्षात लाखो कमावतात तर काही जण आयुष्यभर कठोर परिश्रम करतात तरीही रिकाम्या हाताने राहतात. का? काहींना अचानक प्रेम मिळते तर काही जण आपले संपूर्ण आयुष्य वाट पाहत घालवतात. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे नशिबात नाहीत तर त्या छोट्या भाग्य बदलणाऱ्या कृतींमध्ये आहेत, ज्या जग दुर्लक्ष करते त्यांना क्षुल्लक मानते. आज मी तुम्हाला एका छोट्या कामाबद्दल सांगणार आहे जे सोपे वाटते परंतु त्यामागे खोल गूढ शक्ती आहे. मित्रांनो, हे असे काम आहे जे एखाद्या व्यक्तीला काही क्षणात लाखो आणि अब्जावधी कमावण्यास आणि शांततेचे जीवन जगण्यास मदत करू शकते. तुम्हाला फक्त ही छोटी गोष्ट कुत्र्याला खायला घालायची आहे. मित्रांनो, वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्हाला वाटेल की मी विनोद करत आहे. पण मित्रांनो, जर मी असे म्हटले की या कृतीने अनेक लोकांचे जीवन बदलले आहे, इतके लोक रस्त्याने त्यांच्या बंगल्याकडे जाताना पाहून तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. पण मित्रांनो, नवीन वर्ष नुकतेच सुरू झाले आहे आणि आजच हा उपाय करून पहा. काही दिवसांतच तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील. पहा मित्रांनो, या वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही कर्जाच्या ओझ्याने दबले होते. पण काय झाले? कर्जाचा बोजा दुप्पट झाला, आजार जुनाट झाले, आजार त्रासदायक बनले, तुमचे शत्रू अधिक शक्तिशाली झाले, नाते पूर्णपणे तुटत आहेत. पण मित्रांनो, जर तुम्ही वेळेत हा छोटासा उपाय केला तर माझ्यावर विश्वास ठेवा, येणारे नवीन वर्ष तुम्हाला या सर्व त्रासांपासून मुक्त करेल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. मला माहीत आहे मित्रांनो, तुम्ही पूर्णपणे असहाय्य आहात. तुम्हाला आतून पराभव जाणवत आहे. तुमचे पैसे वाहणे थांबले आहेत, तुमचे कर्ज तुमच्या मानेवर पोहोचले आहे, आजार तुमची साथ सोडत नाहीत, शत्रू सर्वत्र लपून बसले आहेत, तुमच्या प्रेमाने तुमचा विश्वासघात केला आहे, पण नशीब मात्र तुमच्याकडे पाठ फिरवत आहे. पण मित्रांनो, आता पुरे झाले. आता काही नाही.
आता मित्रांनो, ज्यांनी तुम्हाला दुर्लक्ष केले, ज्यांनी तुम्हाला रडवले, ते रक्ताचे अश्रू रडतील. ते आता तुमचे पाय चाटतील, कारण हे वर्ष फक्त तुमचेच असेल. तर या वर्षाच्या सुरुवातीपूर्वी तुम्ही कुत्र्याला खायला घालावे असे काय आहे ते जाणून घेऊया. काळजीपूर्वक ऐका. चला पहिल्या गोष्टीकडे वळूया. पण त्यापूर्वी आजचा महत्त्वाचा व्हिडिओ नक्की लाईक करा. व्हिडिओ लाईक करा आणि खऱ्या भक्तीने कमेंट सेक्शनमध्ये 3 वेळा जयदेव 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 लिहा. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रात कुत्र्याला कालभैरवनाथाचे वाहन मानले जाते आणि कालभैरव स्वतः भगवान शिवाचा रुद्र अवतार आहे. मित्रांनो, जो कोणी कुत्र्याला ही छोटीशी गोष्ट खाऊ घालतो त्याला राहू, केतू, शनी आणि त्यांच्या कुंडलीतील शत्रूंचे परिणाम आपोआप शांत झालेले दिसतील. कुत्रा कर्माच आणावा लागेल. यामुळे तुमचे शत्रू कायमचे दूर होतील. तुम्हाला काय करायचे आहे? काळजीपूर्वक ऐका. मित्रांनो, तुम्हाला एक भाकरी बनवायची आहे. हो, एक भाकरी. त्या भाकरीवर मोहरीचे तेल लावा. त्या भाकरीवर मोहरीचे तेल लावा आणि त्यावर काही काळे तीळ शिंपडा. हो मित्रांनो, त्यावर काही काळे तीळ शिंपडा. ती भाकरी कोणत्याही काळ्या कुत्र्याला खायला द्या. हो, कोणत्याही काळ्या कुत्र्याला खायला द्या. आणि जेव्हा तुम्ही काळ्या कुत्र्याला खायला घालता तेव्हा तुमच्या शत्रूंची नावे लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्हाला शत्रूचे नाव माहीत असेल तर फक्त त्या शत्रूचा उल्लेख करा. जर तुम्हाला नाव माहीत नसेल तर फक्त मानसिकदृष्ट्या शत्रूच्या आत्म्याची कल्पना करा. मित्रांनो, तुम्ही शत्रूंपासून मुक्त व्हाल. नवीन वर्षात कोणताही शत्रू तुम्हाला नुकसान पोहोचवू शकणार नाही. जादूटोण्याद्वारे किंवा कोणत्याही प्रकारे नाही. तुम्ही पहा, कुत्रा काळभैरवनाथाचा रक्षक आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही त्याला अन्न द्याल तेव्हा काळभैरव तुमच्या शत्रूंवर वैयक्तिकतः लक्ष ठेवेल आणि ते मागे हटतील. तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमधूनही दिलासा मिळेल. जर तुमच्यावर आधीच खोटे आरोप झाले असतील तर ते काढून टाकले जातील आणि जादूटोणा निष्प्रभ होईल. आता मी पुढील उपाय सांगणार आहे, जो खूप महत्त्वाचा आहे. तो प्रेमविवाहासाठी, नातेसंबंधातील गोडवासाठी, किंवा जर तुम्ही लग्न करत नसाल आणि लगेच लग्न करू इच्छित असाल तर काय करावे? माझ्या प्रिय मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका. खूप काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला गोड रोटी बनवायची आहे. हो माझ्या प्रिय मित्रांनो, गोड रोटी. ती कशी बनवायची? थोडासा पीठ वास घ्या आणि त्यात थोडी साखर घाला. हो, थोडी साखर, जास्त नाही. त्या रोटीच्या पिठात थोडी साखर मिसळावी लागेल आणि नंतर त्यातून एक रोटी बनवावी लागेल आणि ती रोटी चांगली बेक करावी लागेल. ज्याप्रमाणे मुलांसाठी गोड रोटी बनवली जाते त्याचप्रमाणे तुम्हाला त्याच प्रकारे रोटी बनवावी लागेल, पण साखर थोडी कमी असावी. ही गोड रोटी बनवल्यानंतर जर तुमचा एखादा प्रियकर असेल ज्याच्याशी तुम्हाला लग्न करायचे असेल आणि लग्न होत नसेल तर मित्रांनो, तुमच्या मनात त्या प्रियकराचे नाव घ्या आणि नंतर ही रोटी कोणत्याही पाळीव कुत्र्याला खायला द्या. हो, पाळीव कुत्रा. जर तुमच्या आजूबाजूला कोणाकडे पाळीव कुत्रा असेल तर, जर तुमच्याकडे कुत्रा असेल तर त्याला खायला द्या. जंगली कुत्र्याला खायला देऊ नका. पाळीव कुत्र्याला खायला द्यायचे लक्षात ठेवा. जर तुमच्या नातेवाईकांपैकी एखाद्याला पाळीव कुत्रा असेल तर तुम्ही त्यालाही खाऊ घालू शकता. आणि जर तुम्हाला पाळीव कुत्रा सापडला नाही तर पिल्लांना खाऊ घाला, पण शक्य तितके फक्त पाळीव कुत्र्यालाच खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, हा उपाय तुमचा शुक्रग्रह मजबूत करेल. ज्यांना प्रेमविवाह करायचा आहे त्यांच्यासाठी हा उपाय वरदान ठरेल. तुम्ही आकर्षणाचे केंद्र व्हाल. मित्रांनो, हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला त्याचे परिणाम खूप लवकर दिसतील. जर नाते तुटले असेल तर ते पूर्ववत होईल. जर लग्नात अडथळे आले असतील तर ते दूर होतील. पती-पत्नीतील भांडणे देखील कमी होतील. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आवडीचा जीवनसाथी देखील मिळेल. मित्रांनो, माझ्या प्रिय मित्रांनो, यावर्षी अनेक नात्यांमुळे तुमचा विश्वासघात झाला आहे. मला माहीत आहे की तुमचे हृदय अनेक लोकांशी जोडलेले होते. तुम्ही अनेक लोकांवर विश्वास ठेवला होता, पण शेवटी प्रत्येक व्यक्तीने तुम्हाला त्यांचे खरे रंग दाखवले. पण मित्रांनो, कृपया हा उपाय करून पहा. माझ्यावर विश्वास ठेवा. वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमचा इच्छित जीवनसाथी नक्कीच मिळेल. मित्रांनो, तुमच्या नोकरी आणि व्यवसायासाठी हा एक उत्तम उपाय आहे. जर तुम्हाला प्रगती करायची असेल, तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल, प्रतिष्ठित लोकांमध्ये बसायचे असेल, लाखो आणि रक्षक आहे. जर तुम्ही फक्त ही छोटीशी गोष्ट त्याला खाऊ घातली तर काय होईल? तुमच्या मागील जन्मातील अपूर्ण कृत्ये देखील शांत होतील. मित्रांनो, आता तुम्ही काय करावे? पहिला उपाय म्हणजे कर्जातून मुक्तता मिळवणे. जर तुम्ही कर्जामुळे खूप त्रस्त असाल तर नवीन वर्षाच्या आधी हा उपाय करून पहा. नवीन वर्षाच्या आधी कुत्र्याला ही छोटीशी वस्तू खायला द्या. मित्रांनो, तुमचे जे काही कर्ज आहे ते या वर्षाच्या सुरुवातीलाच फेडले जाईल. काय करावे? लक्षपूर्वक ऐका. कर्जमुक्तीसाठी मी एक प्रभावी उपाय घेऊन आलो आहे. मित्रांनो, नवीन वर्षाच्या आधी तुम्हाला हा उपाय अंमलात आणावा लागेल. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते 1 दिवस आधी करू शकता. काय करावे? 3 रोट्या घ्या, त्यात थोडे दूध घाला. मित्रांनो, 3 रोट्या, थोडे दूध आणि 1 चिमूटभर हळद घाला. 1 वाटी घ्या, त्यात काही रोट्या घाला. 3 रोट्या आणि थोडे दूध घाला. रोट्या कुस्करून त्यात 1 चिमूटभर हळद घाला
आता हे मिश्रण डोक्यापासून पायापर्यंत वाटीवर शिंपडा. हो, डोक्यापासून पायापर्यंत. ज्या व्यक्तीवर तुमचे कर्ज आहे त्याला लावा. जर तुमचे कर्ज असेल तर ते स्वतःला लावा. जर कुटुंबातील दुसरा सदस्यावर कर्ज असेल तर ते त्यांना लावा. डोक्यापासून पायापर्यंत 21 वेळा वर आणि खाली हलवा. दूध आणि ब्रेड असलेला हा प्याला डोक्यापासून पायापर्यंत 22 वेळा हलवावा लागतो. हे काय करेल? जर तुमच्यावर काही ओझे असेल तर ते कमी होईल, कारण कर्ज बाहेरून येते. मित्रांनो, भूतकाळात काही जड कृती आहेत ज्यामुळे आपण कर्ज सहन करतो. त्यामुळे त्या कर्जाचे ओझे कमी होईल आणि नंतर ते 21 वेळा वर खाली केल्यानंतर ते तुमच्या स्वतःच्या हातांनी कोणत्याही कुत्र्याला खायला द्या. तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालू शकता. तुम्हाला ते योग्यरित्या आणि भक्तीने खाऊ घालावे लागेल. कर्जाचा थेट संबंध शनी आणि राहूशी आहे. मित्रांनो, कुत्रा हा राहूचे प्रतीक आहे आणि जेव्हा तुम्ही कुत्र्याला खायला घालता तेव्हा तुम्ही न कळत राहू दोष दूर कराल. त्याचा परिणाम असा जाणवेल मित्रांनो, तुम्हाला अचानक अडकलेले पैसे सापडतील. तुमचे कर्ज फेडण्याचा मार्ग उघडेल. मित्रांनो, तुमचे बँक EMI कर्ज हळूहळू कमी होईल आणि तुमचा मानसिक ताण देखील कमी होईल. तर मित्रांनो, हा उपाय नक्की करून पहा. जर तुम्हाला उपाय समजला नसेल तर कमेंटमध्ये विचारा आणि मी तुम्हाला ते सविस्तरपणे समजावून सांगेन. मित्रांनो, आता मी तुम्हाला आजारापासून मुक्ततेसाठी दुसरा उपाय सांगत आहे. जर तुम्हाला गंभीर आजार असेल, मग तो कर्करोग असो, अर्धांगवायू असो, किडनी स्टोन असो, हृदयरोग असो, कोणताही गंभीर आजार असो, रक्तदाब, मधुमेह असो, कोणताही गंभीर आजार असो, हा उपाय पाळला पाहिजे. आणि तुम्हाला कोणताही आजार नसला तरीही हा उपाय करून पहा, जेणेकरून तुम्ही संपूर्ण नवीन वर्षात आजारी पडू नका. हो, अजिबात आजारी पडू नका आणि निरोगी रहा. तुम्हाला काय करायचे आहे? काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला खीर बनवावी लागेल. हो मित्रांनो, तुम्हाला खीर बनवावी लागेल. तुम्हाला साबुदाण्याची खीर बनवायची आहे आणि फक्त आजारी व्यक्तीनेच खीर बनवावी. जर तुमच्या घरातील कोणी आजारी असेल तर त्यांना ती बनवायला सांगा. जर ती करू शकत नसतील तर त्यांना ती बनवायला सांगा आणि मग ती बनवा. खीर तयार झाल्यावर त्यात थोडेसे केशर घाला. तुम्हाला काय घालायचे आहे? केशर. मग आजारी व्यक्तीने खीरला स्पर्श केल्यानंतर ते पिल्लांना खायला द्या. ती खीर, हो, तुम्ही ते पिल्लांना खायला द्यावे. आजार बहुतेकदा नकारात्मक ऊर्जा आणि शनीच्या प्रभावामुळे येतात. मित्रांनो, हा उपाय शनीच्या विषाला शांत करतो आणि फक्त असे केल्याने मित्रांनो, तुमच्यावर शनीचा जो काही भार आहे तो दूर होईल. तुम्हाला जुनाट आजारांपासूनही आराम मिळेल, औषधे प्रभावी होतील आणि मानसिक भीती देखील दूर होईल. मित्रांनो, आजारापासून मुक्ततेसाठी हा उपाय होता. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी हे करा, जेणेकरून जेव्हा तुम्ही नवीन वर्षात प्रवेश कराल तेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने त्यात पाऊल ठेवा. सर्व नकारात्मक शक्ती, कोणतेही ओझे दूर होतील. मित्रांनो, आता पुढचा उपाय म्हणजे तुमच्या शत्रूंना कायमचे दूर करणे. पहा, तुम्हाला तुमच्या शत्रूंमुळे सर्वात जास्त त्रास होतो. मला माहिती आहे की तुम्हाला तुमच्या लपलेल्या देशद्रोही लोकांमुळेही त्रास होतो. असे बरेच लोक आहेत जे तुमच्या पाठीमागे तुम्हाला नष्ट करू इच्छितात. काही तुमचे स्वतःचे आहेत, काही रक्ताचे नातेवाईक आहेत जे त्यांचे तोंड दाखवत नाहीत, पण त्यांच्या पाठीमागे ते तुमच्याशी वर्षानुवर्षे वैर बाळगतात. हे मित्र जे तुम्हाला तुमच्या पाठीमागे नष्ट करू इच्छितात आणि तुम्हाला अनेक घाणेरड्या गोष्टी करायला लावतात. पण मित्रांनो, नवीन वर्षाच्या आधी तुम्हाला हा उपाय अंमलात अब्जावधी रुपयांचा व्यवसाय उभारायचा असेल आणि वेगानं प्रगती करायची असेल तर मी एक उपाय घेऊन आलो आहे. तुम्हाला काय करावे लागेल? एक भाकरी घ्या. मित्रांनो, मी उपाय लवकर समजावून सांगत आहे. लक्षपूर्वक ऐका. एक भाकरी घ्या, त्यावर थोडेसे मोहरीचे तेल लावा आणि नंतर रात्री झोपताना ते तुमच्या डोक्यावर ठेवा. हो, तुमच्या डोक्याजवळ. रात्री झोपताना ते तुमच्या उशाजवळ आणि पाण्याचा ग्लास ठेवा. रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी उठल्यावर चेहराही धुवू नका. ती भाकरी प्रथम कुत्र्याला खायला द्या. ती भाकरी कोणत्याही भटक्या कुत्र्याला खायला द्या आणि नंतर तो पाण्याचा ग्लास कोणत्याही 3-4 लेन चौकात असलेल्या चौकात ठेवा. काय होईल मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बंधनात असाल, तुमच्यावर कोणतीही नकारात्मक ऊर्जा आच्छादित असेल तर ती दूर होईल. जेव्हा नकारात्मक शक्तींचे कोणतेही खोल बंधन दूर होते तेव्हा देवी लक्ष्मी तुमच्यावर अधिक लवकर आपले आशीर्वाद वर्षाव करेल. यानंतर तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला प्रगती दिसेल. या उपायामुळे तुमच्या नोकरीत स्थिरता येईल, तुम्हाला पदोन्नती मिळेल, बेरोजगारी संपेल. मित्रांनो, आता पुढचा उपाय म्हणजे बाळंतपणाच्या आनंदासाठी. लक्षपूर्वक ऐका मित्रांनो, तुम्हाला पांढरी बर्फी खरेदी करायची आहे. हो, पांढरी बर्फी. मिठाईच्या दुकानात जा आणि पांढरी ड्रायफ्रूट बर्फी खरेदी करा. ही पांढरी बर्फी एका महिलेने दिली पाहिजे. गर्भवती होऊ इच्छिणाऱ्या कोणतरी महिलेने हा उपाय करावा. ती पांढरी बर्फी लहान पिल्लांना स्वतःच्या हाताने खायला द्यावी. आणि जर तुमच्या आजूबाजूला गर्भवती कुत्री असेल, हो, गर्भवती कुत्री, तर तुम्ही तिला ती खायला द्यावी. थोडी शोधा, जवळपास एक शोधण्याचा प्रयत्न करा, तिला ती खायला द्या. माझ्यावर विश्वास ठेवा, मूळ होण्यात येणारे कोणतेही अडथळे दूर होतील.
तुम्हाला आनंदी मुले आणि खूप सद्गुणी मुले होतील. मित्रांनो, आता पुढचा उपाय म्हणजे संपत्ती मिळवणे. जर तुम्हाला प्रचंड संपत्ती मिळवायची असेल आणि रस्त्यापासून थेट हवेलीकडे जायचे असेल तर हा उपाय करून पहा. माझ्यावर विश्वास ठेवा. देवी लक्ष्मी येणारे वर्षभर तिच्या आशीर्वादांचा वर्षाव करेल. भगवान कुबेर तुमच्यासाठी संपत्तीचे भांडार उघडतील. म्हणून संपत्तीसाठी माझा उपाय काळजीपूर्वक ऐका. या नवीन वर्षाच्या आधी तुम्ही हा उपाय केला पाहिजे. हा उपाय सतत 3 दिवस केला पाहिजे. हो मित्रांनो, 3 घटक आहेत. पहिला गूळ, दुसरा रोटी आणि तिसरा थोडे तूप. हे 3 घटक मिसळा. गूळ, रोटी आणि तूप. तुम्हाला काय करावे लागेल? रोटी बारीक करा, गूळ घाला, हो गूळ चांगले मिसळा आणि वर थोडे तूप घाला. एक गुळगुळीत मिश्रण बनवा. ते एका भांड्यात घाला आणि नंतर कुत्र्यांना खायला द्या. तुमची इच्छा असेल तर ते 3 कुत्र्यांना खायला द्या. हा उपाय सतत 3 दिवस करा. मी तुम्हाला सांगतो, गूळ गुरु आहे, तूप लक्ष्मी आहे आणि कुत्रा राहू आहे. हो मित्रांनो, जेव्हा गुरु, लक्ष्मी आणि राहू एकत्र संतुष्ट होतील तेव्हा गरिबी कायमची नाहीशी होईल. उत्पन्नाचे नवीन रस्ते उघडतील. नोकरीच्या ऑफर्स येतील. व्यवसायातील ग्राहक वाढतील. रखडलेली पदोन्नती मिळेल. रिअल एस्टेट मिळवण्याची शक्यता निर्माण होईल. अचानक संपत्ती मिळवण्याची शक्यता निर्माण होईल. थोड्या कष्टाने प्रचंड संपत्ती मिळवण्याची शक्यता निर्माण होईल. तर मित्रांनो, कृपया हे उपाय करून पहा. आज या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक गोष्टीसाठी उपाय सांगितले आहेत. मित्रांनो, कृपया तुमच्या परिस्थितीनुसार हे उपाय लागू करा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला काही समस्या असतील किंवा उपाय समजत नसेल तर कृपया मला कमेंटमध्ये विचारा. पण सध्या तरी सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार.